चला यस अंपायर साथ ऑफिशियल कॉल देखिल आला है। सामने करना रहो शुरुआत। मैदान के बीच जो बच्चे हैं बाहर जाना है बच्चों ने। बिलाल भाई प्लीज वो बच्चे हैं उनको बाहर कर दीजिए प्लीज, रिक्वेस्ट। चला सामन्याला होतोय सुरुवात। एका बाजूला मुंबई किंग्स तर दुसऱ्या बाजूला शिफा स्ट्रायकर्स मलाड। पहिला चेंडू फुल टॉस या वेळेला आणि झेल बाद पहिल्या चेंडूवर गडी होतोय बाद। ऋतिक पाटील कॅच कंप्लीट करतोय आणि पहिल्या चेंडूवर पहिला मोठा धक्का। डीजे वाले कुठे असतील? हॅलो चेक चेक। पहिल्या चेंडूवर अभिषेक आंगणे यांना संधी होती आणि संधीचं यावेळेला सोनं करता आलेलं नाहीये, कारण फुलटॉस जरी होता चेंडू त्याला स्लाइस केला पण जाळ रचलं होतं। चला नवीन फलंदाज येऊ द्या प्लीज, थोडी घाई करा। नवीन फलंदाज आशिष कनौजिया मुंबई उपनगरातील हा देखील एक दर्जेदार असा खेळाडू। रॉयल वॉरियर्स या संघातून ज्यांनी आपलं नक्कीच नाव केलं, नाव बनवलं, हा तोच खेळाडू आहे आशिष कनौजिया। आता मैदानाच्या आत शून्याचा चष्मा घालून परतावं लागतं अभिषेक आंगणे यांना। निराश असतील, हताश असतील, कारण फुलटॉसचा जरी तो चेंडू असला तरी त्यावर जास्त काही करू शकलेले नाहीत आणि पहिल्या चेंडूवर आता गडी बाद करतोय रितेश धुमाळ, की पहिल्या चेंडूवर यश देखील प्राप्त करतोय। आता आशिष कनौजिया असतील स्ट्रायकिंग एंडला। पहिल्या चेंडूवर गडी जरूर बाद झालाय। यावेळेला काय सुंदर कटचा हा फटका, क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत। एक धाव तर पूर्ण झाली आहे, दुसऱ्यासाठीही निघालेत आणि सहजरित्या आता या 2 धावा देखील पूर्ण होतील। यशांच्या मागे नक्कीच कॅप्टन कूल प्रथमेश पवार म्हणजेच नाना एकंदरीत ही टीम लीड करताना आपण पाहू। आणि रितेश धुमाळ आतापर्यंत चांगलीच गोलंदाजी करतोय, कारण ही इज बॉलिंग अकॉर्डिंग टू द फील्ड सेटअप, कारण त्याला माहित आहे की त्याचे स्ट्रॉंग झोन्स काय आहेत, बॅट्समन कुठे त्याला चांगल्या रीतीने खेळू शकणार नाही हे त्याला माहित आहे आणि त्याचमुळे लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट बॉलिंग करत असताना आता रितेश धुमाळ यावेळेला काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता आशिष याचा, रिव्हर्स स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, पण त्यात बीट होतोय। रितेश धुमाळ यांनी नक्कीच आता या 3 चेंडूंमध्ये दाखवलंय की कशा रीते पॉवर प्लेचं षटक हाताळावं, कारण या आधीच्या मॅचेसचा देखील आपण जर उल्लेख केला तर पहिलं षटक हाताळत असताना अमय आगाशेने देखील याच पद्धतीची गोलंदाजी केली होती। मग अजीब असतील, त्यांची देखील गोलंदाजी अगदी उत्तम दर्जाची राहिली आहे। यावेळेला स्टेप आउट केलंय, बॉल उंच आकाशात, क्षेत्ररक्षक येतोय खाली आणि काय सुंदर एफर्ट। नक्कीच एफर्ट साठी देखील टाळ्या वाजण्या गरजेच्या आहेत, कारण बॉल उंच आकाशात गेला होता आणि ती कॅच कंप्लीट करण्यामध्ये थोडीशी चूक आपण पाहिली, पण त्या एफर्ट करिता देखील टाळ्या आता वाजलेत। प्रेक्षकांसाठी देखील आता एक सुवर्ण संधी आहे। बाउंड्री लाईनच्या बाहेर जर आपण कॅच टिपली तर आपल्याला एक ब्रँडेड कॅप देण्यात येणार आहे। तर प्रेक्षकांना आता विनंती आहे आपल्या आवडत्या स्पॉट्सला जाऊन आता उभे राहा, कारण या मॅच मध्ये नक्कीच बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाताना दिसतील। यावेळेला पूल समोरच्या दिशेने पॉवर प्लेचं बंधन जरूर आहे। सर्कल मधून खेळाडू पळतोय आणि चांगला एफर्ट सूरज केनेचा आपण पाहतोय। 2 धावा तर पूर्ण झाल्यात, तिसऱ्यासाठीही निघालेत आणि 3 धावा सहजरित्या आता पूर्ण देखील होतील। पॉवर प्लेचं बंधन आणि त्याचमुळे सर्कलच्या आतून सूरज केनेला आपण धावताना पाहिलं आणि 3 धावा त्यांनी रोखून दिल्या आहेत, म्हणजे एक चांगली कामगिरी। 7 धावा, 5 चेंडू आणि 7 धावा आपण पाहतोय। पहिल्या चेंडूवर जरूर अभिषेक आंगणे यांची विकेट बाद झाली होती, पण त्यानंतर आता या डावाला सांभाळण्याचं काम करतायत ते म्हणजे आशिष कनौजिया आणि त्यांच्यासोबत अमित कोरी। पुन्हा एकदा रितेश धुमाळ आपल्या बॉलिंगवर सज्ज। यावेळेला अमित कोहलीने थोडीशी जागा बनवली, थोडेसे सफल झाले आणि हा स्ट्रोक देखील सफल केलाय। मी नाही थांबणार, लांबच लांब मारणार, हा येतो या पॉवर प्लेच्या षटकातील पहिला चौकार। यस डीजे।
11 गडी बाद. आणि आता बॉलिंग मार्कवर मला वाटतं पवन केने याला आता आमंत्रित करण्यात आलेलं आहे. भिवंडी क्रिकेटमधील अजून एक मोठं नाव A1 जोडी म्हणजे नक्कीच पवन केने आणि त्यांच्यासोबत भावेश पवार, ज्यांनी भिवंडीचं नाव, आपल्या गोरसाई गावाचं नाव मोठं केलं आणि चांगलं क्रिकेट खेळत असताना दर्जेदार खेळी केली. त्यातीलच अजून एक खेळाडू म्हणजे पवन केने आज या RK मोरवाच्या मैदानात आलेला आहे. आणि नक्कीच एक क्राऊड पुलर हा खेळाडू राहिला आहे प्रत्येक वेळेला, कारण ज्याप्रमाणे तो क्रिकेट खेळतो त्याचप्रमाणे लुक्समध्ये देखील त्याची चर्चा आहे. वन ऑफ द हँडसम प्लेयर्स इन टेनिस बॉल क्रिकेट सर्किट. मग त्यानंतर जर आपण पाहिलं तर अशरफ खान यांचा देखील त्यामध्ये उल्लेख केला जातो, कारण अशरफ खानना देखील आपण पाहणार आहोत यापुढील मॅचमध्ये खेळताना. हे द्वंद्व चांगलं असणार आहे, कारण एका बाजूला पवन केने आहेत, दुसऱ्या बाजूला अमित कोहली आणि यशांच्या मागे नाना. म्हणजे या मॅचमध्ये अजून खूप काही बाकी आहे, खूप काही शिल्लक आहे. या मॅचमध्ये नक्कीच मजा येणार आहे. दर्जेदार खेळाडूंचा भरणा दोन्ही टीम्समध्ये. आशिष कनोजिया नक्की यावेळेला वाईल्ड स्विंग करत असताना वाईल्ड फायर करत चेंडू निघालाय. 6 धावांकरती षटकार येतोय आशिष कनोजियाच्या बॅटमधून. यस इजे. जाणला जातो, अशाच फटक्यांसाठी ओळखला देखील जातो, कारण त्याला माहित आहे की कशा रूपाने कुठला फटका हा कधी खेळावा. आता दडपण असेल पवन केनेवर, पहिल्या चेंडूवर षटकार आलाय. यावेळेला रिव्हर्स खेळायचा होता. आशिष कडून प्रयत्न तर चांगलेच होत आहेत, थोडेसे निराश यावेळेला आशिष कनोजिया. पण आता एक षटकारानंतर चांगलाच कमबॅक केलाय पवन केनेने. त्याला माहित आहे कमबॅक कसा करावा, आणि चॅम्पियन खेळाडू आपण तेव्हाच बनू जेव्हा कमबॅक कसं करावं हे आपल्याला माहित असतं. आणि आता तेच कमबॅक करतोय पवन केने. एक षटकार त्याच्या विरोधात आल्यानंतरही लगेच कमबॅक करत असताना हा डॉट बॉल येतोय आणि कॅप्टन कूल यशांच्या मागे आपलं काम करतायत. यावेळेला पुन्हा एकदा स्लॉक करायचा होता पण संधी नाही. तीच थोड्याच वेळात ऋषीदादा वैद्य यांचे देखील शुभागमन होणार आहे. मुंबई क्रिकेटमधील अजून एक दर्जेदार लेजेंडरी खेळाडू. यावेळेला अमित कोहलीने रिव्हर्सचा प्रयत्न केला पण प्रयत्नाला यश मिळालेलं नाहीये. यावेळेला फर्निचर होईल डिस्ट्रॉय आणि पवन केनेची दर्जेदार गोलंदाजी. एका षटकारानंतर काय सुंदर कमबॅक. ओव्हर टू यू डीजे. पवन केने पुन्हा एकदा गोलंदाजी मार्को सज्ज असेल, पण यावेळेला प्रीतम परब आहेत मैदानाच्या आत. प्रीतम परब आल्या आल्या कवरची दिशा निवडली आहे. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत आणि अजून एक विकेट डाऊन. काय सुंदर झेल टिपलाय. दत्ता होते कवरच्या दिशेने आणि आल्या पावली परतावं लागतंय प्रीतम परब यांना. म्हणजेच पुन्हा एकदा संधी मिळेल डीजेला.
आणि जसा मी उल्लेख केला होता की पवन केनेला माहीत आहे की कमबॅक कसा करावा आणि माझे शब्द देखील तो आता खरे करतोय, कारण आता तो येऊन ठेपलाय ते म्हणजे एका हॅट्रिकच्या मोक्यावर. आणि अजूनही या स्पर्धेत कुठल्याही गोलंदाजाने हॅट्रिक कंप्लीट केलेली नाही आणि आज संधी आहे पवन केनेकडे हॅट्रिक कंप्लीट करण्याची. तिला आणि क्रिकेट खेळत असताना मैदानाच्या आत जेवढे चांगले रिलेशन आपण ठेवू तेवढेच चांगले रिलेशन मैदानाच्या बाहेर देखील. आणि आता पवन केने आहेत हॅट्रिकच्या मोक्यावर. यावेळेला चांगला चेंडू होता खोलवर पद्धतीचा, बिलाल नक्कीच त्या ठिकाणी सचिन कनौजिया होते. आणि अशा प्रकारे आता 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त. 2 षटकांखेरीज 19 3 गडी बाद. येस विजय. त्यासोबतच एक महत्वाची आता आपण अनाउन्समेंट देखील करणार आहोत, ती म्हणजेच भारत ट्रॉफी जी होणार आहे 19 ते 23 मे. भारत ट्रॉफी एकंदरीत नवीन जागा असेल, नवीन तारीख असेल, पण जोश उल्हास आणि एकंदरीत माहोल तोच असणार आहे. जगन्नाथ क्रीडा संकुल बदलापूरमध्ये आपण ही स्पर्धा खेळवणार आहोत. आणि जर कुठल्याही खेळाडूला किंवा प्रेक्षकाला ते मैदान शोधण्याकरिता जर त्रास होत असेल तर अजून एक इनोव्हेटिव्ह आयडिया आणली होती, म्हणजे 70-70 स्पोर्ट्स आणि तारिकभाई सय्यद यांनी, की ज्यांनी एक QR स्कॅनर लावलेला आहे आणि ते स्कॅन केल्यानंतर डिरेक्ट मैदानाचं लोकेशन आपल्याला कळणार आहे. आणि म्हणूनच म्हटलं जातं की इनोव्हेशन इज द ग्रेट की टू एव्हरीथिंग. आणि तेच करत असताना तारिकभाई सय्यदना आपण पाहतोय, कारण ही देखील एक नवीन गोष्ट की कुठल्याही प्रेक्षकाला ग्राउंड शोधण्याची मेहनत नको लागू दे आणि त्याचमुळे आज स्कॅनर देखील लावला गेला. येस अंपायर्स. भारत ट्रॉफी आपण पाहणार आहोत 19 ते 23 मे या तारखांमध्ये नक्कीच बदलापूरच्या जगन्नाथ क्रीडा संकुल या मैदानात. ही देखील स्पर्धा ऑल इंडिया ओपन फॉर्मॅटची आपण पाहणार आहोत. 19, 20, 21, 22 आणि 23 मे रोजी बदलापूर या ठिकाणी ते सामने होणार आहेत. आणि त्याच्यासाठीच आपण ही अनाउन्समेंट देखील करतोय. मैदानाच्या आत दर्जेदार व्यक्तिमत्वांचं आता शुभागमन होतंय. आपण याआधी चंद्रकांत शिंदेंना पाहिलं, थोड्या वेळानंतर आपण ऋषिकेश वैद्य यांना पाहणार आहोत. पण आता अजून एका व्यक्तीचं इकडे आगमन झालंय, ते म्हणजे मेहमूद शेख यांचं. आणि प्रत्येक वेळेला मला वसीम यांनी सांगितलंय की ज्या वेळेला मी क्रिकेट सुरू केलं होतं, क्रिकेट मी जेव्हा खेळायला पाहत होतो तेव्हा मी ज्यांच्याकडून शिकलो, मी ज्यांना माझा आयडल मानायचो, तेच मेहमूद शेख यांचं देखील आगमन झालंय. वेलकम मेहमूद भाई. यस चला, तो मेहमूद भाई आप जरूर, आपका यहाँ पर शुभ आगमन हुआ. तो वसीम भाई हमारे तक और कुछ इन्फॉर्मेशन पहुंचा रहे हैं आपके बारे में. उनका ऐसा कहना है कि जब ही यूट्यूब लाइव नहीं था तभी 6 बॉल 6 विकेट का कारनामा, 6 गेंदों में 1 रन बचाने का कारनामा आपने अनगिनत बार किया है. तो ऐसे खिलाड़ी हमारे बीच आए हैं. महमूद भाई फिर एक बार आपका दिल की गहराई से वेलकम करेंगे और बढ़ेंगे फिर एक बार मैच की ओर. लेट्स गेट बैक टू द लाइव ॲक्शन. यावेळेला आशिषने फक्त बॉल आकाशात उंच उडवलाय. अजून एक विकेट आणि दाट शक्यता, चूक होणार नाही. अजून एक विकेट होईल बाद आणि अशा प्रकारे धक्का लागतोय. चौथा धाव संख्या 20. यस विजय.
चले पुन्हा एकदा आपण आता वळणार आहोत मॅचकडे. चला वळूया आपण पुन्हा एकदा मॅचकडे, ज्या ठिकाणी चांगलीच गोलंदाजी राहिली आतापर्यंत मुंबई किंग्ज या संघाची. यावेळेला वाईट बॉलचा इशारा असेल नक्कीच. नाना थोडीशी नाखुश दिसत आहेत, पण पंच देखील त्यांना समजावून सांगतायत की नक्की काय घडलं होतं मैदानाच्या आत. आणि त्याचमुळे जसं चंद्रकांत सरांनी उल्लेख केला होता, येस वाईट बॉल, सरांनी सांगितलं होतं की पंचांचा निर्णय आपण मान द्या, सन्मान द्या. आणि तेच करत असताना नाना बघा यशांच्या मागून त्यांनी लगेच अग्री केलं की जर पंचांनी हा वाईट बॉलचा निर्णय दिलाय तर लेट्स प्ले अकॉर्डिंग टू द कंडिशन्स, आणि हा वाईट बॉल असेल. चांगलं स्पोर्ट्समॅनशिप आपण प्रत्येक वेळेलाच प्रथमेश पवार यांच्याकडून पाहतो, आणि तेच पाहत असताना आज एवढ्या दर्जेदार खेळी त्यांच्या राहिलेल्या आहेत. आणि आता गोलंदाजी चांगलीच होते मैदानाच्या आत. श्रीनिवास आलेत आणि श्रीनिवासला देखील अगदी जखडून ठेवलंय. जास्त मौका दिलेला नाहीये आत्तापर्यंत, कारण सर्वांनाच ठाऊक आहे, माहीत आहे की किती दर्जेदार आपण ही स्पर्धा खेळत आहात. पुन्हा एकदा आपल्या पुरस्कर्त्यांचा देखील मनापासून आपण आभार मानू, कारण ज्यांनी आपल्याकरिता वेगवेगळी पारितोषिक दिलेली आहेत त्यांचे देखील नाव घेणं फार गरजेचं आहे. अजून एक चांगला चेंडू यावेळेला समोरच्या दिशेने फोर्स केलाय. क्षेत्ररक्षक सूरज केने आहे तिकडे. एक धाव तर पूर्ण झाली आहे, दुसऱ्याचा प्रयत्न होणार नाही कारण फील्डिंग होते दर्जेदार, म्हणून धाव मिळेल फक्त एक. और दर्शकों के लिए अभी एक खास ऑफर है, बाउंड्री लाइन के बाहर कैच कंप्लीट करिए और एक ब्रांडेड कैप आपके नाम हो सकती है. बट ये ऑफर सिर्फ और सिर्फ हमारे ऑडियंस के लिए है. तो अगर हमारे ऑडियंस में से कोई भी हमारे भाई बाउंड्री लाइन के बाहर एक कैच कंप्लीट करेंगे तो जरूर उन्हें दिया जाएगा एक ब्रांडेड कैप. पुन्हा एकदा आपण वळतोय मॅचकडे, ज्या ठिकाणी सुंदर गोलंदाजी होते. मला वाटतं अगदी कॉइन बॉक्स डिलिव्हरी हाताळतोय हा देखील गोलंदाज. दत्तू नक्कीच काय गोलंदाजी करतोय. अगदी ज्याप्रमाणे आपण एक व्हिडिओ गेम पाहतो त्याचप्रमाणे एम लावून त्याचे वाईड यॉर्कर्स वारंवार. यावेळेला अजून एक झेलची संधी सूरज केने आहेत त्या ठिकाणी, चूक होणार नाही आणि त्याचमुळे अजून एक विकेट होईल बाद. हा लागतोय 5वा धक्का, धावा 24. यस डीजे. तोपर्यंत नवीन फलंदाज पोहोचतोय मैदानाच्या आत. तोपर्यंत अशरफ यांनी देखील आमच्यापर्यंत एक माहिती पोहोचवली, ते म्हणजे महमूद शेख यांच्याबद्दल. अशरफ यांचं असं म्हणणं आहे की महमूद ज्या दर्जाचं क्रिकेट खेळायचे त्याहून जास्त दर्जाची सिलेक्शन नीती होती त्यांची, कारण अशरफ यांना देखील मोठ्या लेवलवर खेळणं, तिथे पाठवणं आणि त्याचा सराव करवणं ह्याचं देखील महमूद भाईंचा मोठा हात आहे. तर त्यांचं पुन्हा एकदा आपण मनापासून स्वागत करतोय. अशरफ असतील, वसीम असतील, मी प्रत्येक वेळेला त्यांच्या तोंडून महमूद भाईंचं नाव ऐकलंय आणि प्रत्येक दिवशी ऐकतो की महमूद भाई यांचा खेळ जो होता तो जर आजच्या दिवसात यूट्यूब लाईव्हवर प्रदर्शित झाला असता तर मिलियन्स व्ह्यूज असते त्यावर. असा एक दर्जेदार खेळाडू आपल्यामध्ये आहे. नक्कीच आपण त्यांच्यासोबतही चर्चा करणार आहोत या इनिंग ब्रेकमध्ये. पण पुन्हा एकदा वळणार आहोत मॅचच्या कडे, ज्या ठिकाणी पवन खेने मैदानाच्या आत वैयक्तिक दुसऱ्या षटकाकरिता आता आमंत्रित केलं गेलंय. पहिला चेंडू पवन खेनेचा अगदी ब्लॉक होल पद्धतीचा, पण श्रीने देखील चांगल्या रीतीने त्याला खेळून काढलं आणि एक धाव कंप्लीट केली आहे. एक धाव आता कंप्लीट झालेली दिसतोय, पण अजूनही षटकार काही येत नाहीयेत. एकमेव षटकार आलाय तो देखील आशिष कनुजेच्या बॅट मधून. यावेळेला अजून एक झेल बादची संधी होऊ शकते का? पवन स्वतः निघालाय. वळ कॅच. या कॅच साठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण स्वतःच्याच गोलंदाजीवर फॉलो थ्रू मध्ये उलट दिशेने पळत असताना ही झेल कंप्लीट करतोय. पवन केनीच्या नावावर जाते अजून एक विकेट. परततोय फलंदाज. ओव्हर टू यू डीजे.
मोईन आता आलेले आहेत नवीन फलंदाज म्हणून मैदानाच्या आत. कारण आता जर पाहिलं ना आपण तर शिफा स्ट्रायकर ज्यांची परिस्थिती काहीशी आता बिघडत चाललेली आहे, पण मैदानाच्या आत अजूनही श्रीनिवास आहेत ज्यांच्याकडे ती क्षमता आहे, पण श्रीनिवासला देखील एक साथ मिळणं गरजेचं आहे. यावेळेला बॅटची कड पुन्हा एकदा स्लिपच्या रिजन मध्ये हा बॉल निघून चाललाय, डिरेक्ट हिट. पाहूया पंचांचा काय निर्णय येतोय आणि पंचांनी निर्णय आता दिलेला आहे तो म्हणजे वॉर रूम मध्ये विरुल नायर सर लगेच पोहोचलेले आहेत. लेट्स सी व्हॉट हॅपन्स इफ द बॅट्समॅन इज सेफ ऑर नॉट. चला वॉर रूम मधून आता निर्णय आलाय आणि द बॅट्समॅन इज OUT आउट. म्हणजे यशांच्या मागे महेश पुत्रन यांचं चांगलं काम आपण पाहतोय. डिरेक्ट हिट करत असताना श्रीनिवासला परतवलंय आता पवलनच्या दिशेने, म्हणजे एक चांगली कामगिरी. पुन्हा एकदा संधी देऊया डीजेला, कारण आता एक चांगला हिट आणि त्यावर एक चांगला फलंदाज होतोय आउट. महेश पुत्रन ॲडिशन आहे मुंबई किंग्ज या संघात, पण जरी ॲडिशन असले तरी समोरच्या संघातील एक फलंदाज त्यांनी सबट्रॅक्ट केलाय, कारण चांगला हिट त्यांचा डिरेक्ट हिट आपण पाहिला. आणि नाना यांना देखील ठाऊक होतं की हा डिरेक्ट हिट कदाचित स्टंप्सला आढळू शकत होता, म्हणूनच की काय तर नानांनी त्यामध्ये कुठलीच दखलंदाजी केली नाही आणि आता फलंदाज देखील बाद झालाय. यावेळेला अजून एक चांगला बॉल यावेळेला फलंदाज अपील करत होते वाईट बॉल करिता, पण अंपायर अगदी तटस्थ उभे राहिले आणि त्यांनी सांगितलं इट इज अ सेफ डिलिव्हरी. स्कोर अजूनही 25 धावांवर स्थिर, 7 गडी बाद. यावेळेला थोडासा इम्प्रोवाइज स्ट्रोक आपण पाहिलाय, एक धाव तर पूर्ण झाली आहे, दुसऱ्या करिता देखील निघालेत आणि काय सुंदर थ्रो यावेळेला, पण तितकी चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स आणि त्याचमुळे आता 2 धावा अतिरिक्त ऍड होतील. धावसंख्या पुढे सरकली आहे ती म्हणजे 27 धावा, 7 गडी बाद. प्रकारे पवन केनीने आपलं वैयक्तिक स्पेल संपवलंय आणि प्रेक्षकांच्या माहितीकरिता त्यांनी 2 षटकं हाताळली. धावा खर्च केल्या त्या म्हणजे 10 आणि गडी बाद केल्या त्या म्हणजे 3. म्हणजे आतापर्यंत पवन केनीची दर्जेदार गोलंदाजी आपण पाहिली आहे. सो व्हेरी वेल बॉल पवन केने आणि 27 धावा, स्थिर 7 धावा. चेतन मुंबई किंग्सचा अजून एक दर्जेदार असा हा गोलंदाज. नवयुवक चषकात नक्कीच त्यांनी चांगली कामगिरी केली होती. बेस्ट बॉलरचा खिताब ज्यांनी आपल्या नावावर केलं होतं तेच चेतन आता आहेत गोलंदाजी मार्कवर. चेतनचा हा पहिला चेंडू अगदी ऑन द मार्क, ऑन द मनी. एक धाव तर पूर्ण झाली आहे, दुसऱ्याचा प्रयत्न होणार नाही. कारण प्रयत्न होईल तरी कसा, कारण फिल्डिंगची लेवल, फिल्डिंगचा दर्जा अगदी उंचावणारं काम मैदानाच्या आत मुंबई किंग्सचे खेळाडू करतायत. नक्कीच शुभम नाईक यांनी हा संघ बांधण्यामध्ये एक महत्वाची भूमिका पार पाडली आहे
आणि एकंदरीत एक चांगलं युनिट आज आपण मैदानात पाहतोय. आणि यावेळेला मोठा फटका जर आलाय, नक्कीच जी गती हळूहळू हळूहळू पुढे जात होती, यावेळेला आता मोठा फटका, 6 धावा षटकार. नितेशच्या बॅट मधून ज्या षटकाराची गरज होती तो षटकार आता आलाय. चेतनवर आता आक्रमण आपण पाहतोय मैदानाच्या आत पडला. पाहूया कसं कमबॅक होतोय आता. यावेळेला अजून एक मोठा फटका खेळायचा होता. लॉंग स्टॉप पर्यंत बॉल पोहोचतोय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. त्यामध्ये एक धाव तर पूर्ण झाली आहे. दुसराचाही प्रयत्न, दुसरी सहजरित्या पूर्ण. तिसऱ्याचा प्रयत्न होणार नाही, कारण चेंडूवर धावत अगदी अक्युरेटपणे पोहोचले होते बिलाल शेख. आणि त्यासोबत तर 2 धाव पूर्ण होत आहेत. आणि 2 धावांनंतर 36 धावा, 7 गडी बाद. सिंगल डबल्सनी ही धावसंख्या आता पुढे सरकते. अवघ्या या इनिंग मध्ये आपण 2च षटकार पाहिले, ते म्हणजे एक आशिष कनोजियाच्या बॅटमधून, तर दुसरा षटकार नुकताच आलेला म्हणजे नितीशच्या बॅटमधून. आणि आता या डावातील शेवटले 3 चेंडू शिल्लक असतील. 3 चेंडूचा खेळ आता या डावात आपण पाहणार आहोत. 36 धावा तर लगावले गेले आहेत. आता फिरोज ज्यांनी हा संघ बांधलाय, शिफा स्ट्रायकर्स मलाड, जसं श्रीने सांगितलं की नवीन नाही तर लोकल खेळाडूंना जास्तीत जास्त संधी देण्यात भर करतात. यावेळेला हेलिकॉप्टर तर आकाशात उंच गेलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. कॅच तर कंप्लीट होणार नाही, कारण बॉल लँड झालाय तो म्हणजे नो मॅन्स लँड मध्ये. आणि अजून 2 धावा आता ऍड होतील. 38 धावसंख्या, 7 गडी बाद. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील या डावातील. ऋतिक पाटील चांगलंच ग्राउंड त्यांनी कव्हर केलं होतं, पण थोडंसं डिस्टन्स राहिल्यामुळे झेल कंप्लीट करू शकले नाहीयेत. यावेळेला नितेशचा एक वेगळा प्रयत्न आणि पुन्हा एकदा वाईड बॉलची अपील करत होते, पण यशांच्या मागे काय दर्जेदार कामगिरी करतात प्रथमेश. नक्की संधीच देत नाहीयेत की त्यांच्याकडून बॉल मिस होऊन 2200 रुपयात धाव कंप्लीट करण्यात येईल. शेवटचा एक बॉल या डावातील. 38 धावा आपण पाहतोय फलकावर. यावेळेला पुन्हा एकदा हेलिकॉप्टर आकाशात उंच गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, चूक होणार नाही. अजून एक गडी होईल बाद. आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे 38 धावा. 39 धावांची आता गरज असेल पुढील डावामध्ये. आणि त्या डावात आपण आवाज ऐकणार आहोत. अपेक्षा असते चांगलं क्रिकेट पाहायला मिळालंय. आणि तसंच चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळणार आहे भारत ट्रॉफीमध्ये. नवीन तारखा, नवीन जागा. 19 मे पासून 23 मे 2025 पर्यंत जगन्नाथ क्रीडा संकुल बदलापूरवर खेळली जाईल भारत ट्रॉफी. आणि लाईव्ह ब्रॉडकास्टिंग असेल 70 स्पोर्ट्सवर. जर तुम्हाला मैदान शोधण्यासाठी त्रास होतोय, तो QR कोड तुम्हाला 70 स्पोर्ट्सवर नक्कीच दिसेल. इंस्टाग्रामवर आपण त्या QR कोडला स्कॅन करा आणि मैदानावर पोचा, आनंद घ्या भारत ट्रॉफीचा. जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज असतील गौरंग कदम. टॉस होईल रोहित 11 विक्रोलियन्स वर्सेस HR स्पोर्ट्स. थँक्यू मनीषजी पाटील. आपण वळणार आहोत एका महत्वाच्या सन्मानाकडे आणि त्यासोबतच टॉस देखील आपण पूर्ण करून घेणार आहोत. तर आपल्यासोबत महमूद शेख आलेले आहेत. येस वसीम आपल्याला विनंती आहे लगेच यायचंय टॉस बॉक्स कडे, कारण आपण सन्मान करणार आहोत महमूद शेख यांचा. महत्वाचा सन्मान आहे, कारण क्रिकेटचा खेळ नुसता खेळून चालत नाही, तर खेळाडू देखील घडवावे लागतात. आणि असे खेळाडू घडवत असताना महमूद शेख यांचा एक मोठा वाटा राहिलाय वसीम यांच्या करिअरमध्ये असोत किंवा अशरफ यांच्या करिअरमध्ये. आणि सन्मान आपण पहिला करतोय. रॉयल वॉरियर्स सुरू करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता, तेच महमूदभाई शेख यांचा आज सन्मान होतोय. आणि नक्कीच वसीम भाईंची देखील इच्छा होती की महमूद भाईंनी यावं, आणि आज ते आलेले देखील आहेत. 2च मिनिटं आपण फक्त एक छोटीशी चर्चा करणार आहोत त्यांच्यासोबत. महमूद भाई, मैंने बहुत सुना है पर्सनली. ये लेके जाओ ना वसीम भाई, चलेगा आओ इधर खड़े रहो. महमूद भाई, मैंने बहुत चीज़ें सुनी आपके बारे में, और मैं उतना नसीब वाला नहीं था कि मैं आपकी बैटिंग सामने से देख पाऊँ.
बट जितना मैंने सुना है वसीम भाई के मुंह से और अशरफ भाई की जुबानी से कि जब महमूद भाई ग्राउंड पर उतरते थे तो बहुत सारी इम्पॉसिबल चीज़ें हमने पॉसिबल होती हुई दिखी है, फिर वो बैटिंग हो, बॉलिंग हो, फ्रेश बॉल को बाउंड्री लाइन के बाहर भेजना हो। उस क्रिकेट को लेकर आज का जो क्रिकेट आप देख रहे हो उसके बारे में आप क्या कहोगे और ओवरऑल इस टूर्नामेंट के बारे में क्या कहना चाहोगे? जभी के भी प्लेयर बहुत अच्छे थे और अभी के भी प्लेयर बहुत ज़्यादा टैलेंट है। उस टाइम रॉयल वॉलेस एक टीम थी जिसने मैंने चलाया, वसीम भाई बहुत एंट्री करते थे, करके रॉयल वॉरियर्स बनी। उसमें अशरफ थे, बहुत से प्लेयर थे जो अच्छा बना। और अभी हम खेल रहे हैं 40+, उसमें राजू भाई का बहुत ज़्यादा योगदान है। नक्कीच जेवढी उंच त्यांची क्रिकेटची खेळी होती त्यांच्याकडे बोलण्याकडे शब्द कमी पडले. नो प्रॉब्लेम. आपण वळणार आहोत पुढील टॉसकडे. रोहित स्पोर्ट्स, रोहित 11 विनंती आहे आपला कर्णधार लगेचच पाठवायचा आहे टॉस बॉक्स कडे. आपण मान्यवरांचा देखील सन्मान करतोय, पण त्यासोबतच आपले जे आज प्रेक्षक देखील मैदानात आले त्यांच्यासाठी देखील एक संधी आहे. कॅच कंप्लीट केल्यानंतर आपल्याला देखील एक कॅप देण्यात येणार आहे. सचिन जैन यांचं आगमन झालेलं मला दिसतंय. सचिन जैन आपण देखील यायचंय मंचावर. सचिन जैन स्वतः देखील एक आयोजक आहेत. चांगल्या स्पर्धा युनिटी प्रीमियर लीग, युनिटी कप आपण त्यांच्या मार्फत पाहतो. ते सचिन भाई देखील आलेले आहेत. चला टॉससाठी मनीष सर एकदा कॉल करूयात का टॉस करीता पुन्हा? तर चला दोन कॅप्टन्स या HR स्पोर्ट्स आणि विक्रोलियन्स. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज, रिक्वेस्ट आहे. रोहित 11 विक्रोलियन्स आणि HR स्पोर्ट्स दोन्ही कॅप्टन लगेच या टॉस साठी. येस मला वाटतं HR स्पोर्ट्सचे कर्णधार आलेले आहेत. यश कोठारी आहे का? हां, यश आलेला आहे. चला रोहित स्पोर्ट्स, रोहित स्पोर्ट्स आपण थांबलेलो आहोत तर प्लीज लवकर यायचं. आपण टॉसची प्रक्रिया ही पूर्ण करून घेणार आहोत. मनीष सर तोपर्यंत पुन्हा एकदा कॉम्बॉक्स कडे आपण वळूया. HR स्पोर्ट्सचे कर्णधार आलेत आपल्या सोबत. चला आपण टॉस इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. चला टॉस झालाय तर तारिबजी सय्यद यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल घेणार आहोत. पुढचा सामना खेळला जाईल HR स्पोर्ट्स वर्सेस रोहित 11 विक्रोलियन्स. हॅलो, धन्यवाद मनीष सर. आपण वळणार आहोत एका महत्त्वपूर्ण टॉसकडे, ज्या ठिकाणी एका बाजूला आहेत रोहित 11 विक्रोलियन्स, दुसऱ्या बाजूला HR स्पोर्ट्स. आणि टॉस करीता मी विनंती करेन 70-70 स्पोर्ट्सचे करता धरता ज्यांना आपण म्हणता येईल आणि टेनिस बॉल क्रिकेटला ज्यांनी एक सोन्याचे दिवस दाखवले तेच तारिक भाई सय्यद. येस, कोण कॉल करताय? HR स्पोर्ट्स कॉल करतील. हेड्स इज द कॉल आणि हेड्स इट विल. सो यश, शॉर्ट डिस्कशन रहेगा, विल नॉट टॉक मच. टॉस आपने जीता है, क्या डिसीजन रहेगा आपका? फील्डिंग फर्स्ट. एंड 5 overs मैच, व्हाट वुड बी योर बेसिक टारगेट ऑन दिस ग्राउंड? क्योंकि चीज यहाँ पर अच्छे से हो रहा है, सीमेंट की ये विकेट है, सिंगल इन से हम खेल रहे हैं, तो कितने स्कोर तक पहुंचने का आपका प्रयास रहेगा? वो 40-45 तक रोकने का ट्राई करेंगे. 40-45 तक जरूर प्रयास करोगे आप रोकने का. बट दूसरे बाजू में हमारे साथ उजैर है, रोहित 11 विक्रोलियंस के प्लेयर. उजैर, क्या कहना चाहोगे? अब टॉस आपके अकॉर्डिंग हुआ है या नहीं हुआ है, ये अब अपने हाथ में नहीं था, बट मैदान के अंदर जो काम करना है वो जरूर अपने हाथ में है. तो जैसे मैंने कहा है 40 से 45 तक रोकने का अटेम्प्ट करोगे. कितने रनों तक पहुंचने की कोशिश रहेगी आपकी? सर हम लोग ज़्यादा से ज़्यादा रन करने की कोशिश करेंगे. बाकी सब प्लेयर अच्छे हैं तो बॉलर ने ज़्यादा प्लीज रन करने की कोशिश करेंगे. और आज टीम पूरा आया है, टीम का कॉम्बिनेशन कैसा है? ऐसे कौन से 2 से 3 खिलाड़ी के ऊपर आप ज्यादा भरोसा करोगे आज मैदान के बीच? सर हम लोग के है सब प्लेयर, 2-3 प्लेयर नहीं आए, फिर भी मैकमिलन भाई है, राहुल वरटकर है, दिलेश भाई और बहुत यंग लोग भी है, शुभम सांगले हो गया और 1-2 जन से, तो सब करेंगे, अपना बेस्ट देंगे. चला तर टॉसची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. टॉस जिंकला HR स्पोर्ट्सने आणि निवडली गोलंदाजी. वळूया पुन्हा एकदा कॉम्बॉक्स कडे, ज्या ठिकाणी मनीष पाटील आहेत आपल्या स्वागतासाठी. धन्यवाद गौरांजी कदम. जेव्हा आपण संघात सहभागी होतो, आपण स्पर्धेत सहभागी होतो, आपण जिंकणार आहोत तोच उद्देश घेऊन सहभागी व्हायचं असतं. पहिल्या डावात जे जमलं नाही ते दुसऱ्या डावात जमवायचं आहे ते लक्षात घ्यायचं असतं. दरम्यान लेग बायची एक धाव मिळाली.
स्कोर कार्ड सुरू झालेला. स्ट्रायकर एंडला फलंदाज बिलाल. फुल टॉस ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतायत. सूरजचा हा अप्रोच एक सिंगल कंप्लीट. बिलाल आणि सूरज केणे हे दोन फलंदाज तुम्हाला खेळताना पाहायला मिळत आहेत. रनचेस चालू आहे. आपण रनचेससाठी पाहतोय मुंबई किंग्स. टार्गेट सेट झालेलं आहे ते म्हणजेच 39चं. हो पिकअप स्ट्रोक. पॉवर प्ले मध्ये तर अशीच पॉवर हिटिंग पाहिजे आणि तीच पॉवर हिटिंग सुरू झालेली आहे मुंबई किंग्स कडून. बॉल जातोय सीमारेषा पार. वेट फॉर अंपायर सिग्नल. 4 चौकार. जे रणजी प्लेयर आहेत त्यांचे बंधू राज अवस्थी व्यासपीठावर उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत आम्ही करतोय. पुढचा बॉल इनसाइड आउट. एरियल रूट डिस्पॅच करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पोहोचतायत. व्हॉट अ फॅन्टॅस्टिक कॅच ऑफ द डे. फलंदाज होत आहेत बाद. धक्का बसतोय पहिला मुंबई किंग्स. पाहायला मिळणार आहे. तर त्या मुंबई प्रीमियर लीग मध्ये नॉर्थ मुंबई पॅन्थर या संघामधून मोहित अवस्थीचे सिलेक्शन झालेले आहे, जे कॅप्टन पृथ्वी शॉच्या अंतर्गत खेळताना पाहायला मिळतील. त्यांचेच भाऊ राज अवस्थी व्यासपीठावर उपस्थित राहिले. त्यांचं आम्ही आयोजकांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. बिलाललाच विश्वास बसत नाहीये, पण बिलाल सुद्धा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे, त्याचमुळे त्यांनी देखील अप्रिशिएट केलं असावंच क्षेत्ररक्षकाला. आणि दरम्यान पहिला धक्का बसलेला आहे वसीमने. चला धावसंख्येकडे जाऊया. धावसंख्या पोहोचते 6. मॅच ऑन आहे, नो डाऊट अबाउट इट. कारण हे जिद्दी क्रिकेट आहे. जेव्हा आपण व्यावसायिक क्रिकेटकडे वळतो तर जिद्द हा गुण तुमच्यामध्ये आपसुकच येतो. नवीन बॅटर ऋतिक पाटील वडवली कल्याण डोंबिवली या परिसरामधून हा खेळाडू हा बाईक सम्राट खेळतो, ज्याच्या नावावर मला असं वाटतं 19हून जास्त बाईक्स आहेत मालिकावीरच्या, आणि 4 व्हीलर सुद्धा त्यांनी जिंकलेले आहे. असा बाईक सम्राट, कार सम्राट स्ट्रायकर एंडला ऋतिक पाटील. ऑल साइडला फिरून बॉलला फिरवलाय. लॉंग लेग सीमारेषा पार. फॅन्टॅस्टिक स्टार्ट बाय ऋतिक पाटील. चौकार 4 धावा. फार काळ टिकला नाही, कारण ऋतिकने आलेल्या पहिल्याच बॉलवर चौकार खेचला. धावसंख्या 10. 1 गडी बाद मुंबई किंग्स. ऑकवर्ड बॉडी बॅलन्स, ऑकवर्ड स्ट्रोक सिलेक्शन, पण तरी देखील या मिळत आहेत 4 धावा. बॉल जाईल फाईनल क्लिअर करताना सीमारेषा पार. चौकार. बेस्टच द्यावं लागेल. ज्या ठिकाणी 2 लाख रुपयांचं बक्षीस पहिल्या क्रमांकाचं आहे, दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस 1 लाख रुपयांचं आहे, तुम्ही ऑल इंडिया ओपन कॅटेगरीमध्ये खेळतायत, तर मग जिद्द हा गुण तुमच्यामध्ये असायलाच हवा. आणि तोच जिद्दीचा खेळ आता खेळायचा आहे शिफा स्ट्रायकर्सला, कारण नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट. बॉलिंग प्रकार बॉलर येत आहेत. बॉलर नेम प्लीज. हकीम सेकंड ओव्हरसाठी येत आहेत. पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत. ऋतिक आणि सूरजची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये रनचेस करण्यासाठी तयार झालेली आहे. क्रॉस बॅटेड. काय स्ट्रोक सिलेक्शन आहे. ट्रिगर मोमेंट प्रॉपर, टायमिंग प्रॉपर, स्ट्रोक सिलेक्शन प्रॉपर. बॉल डीप विकेट क्लिअर करतोय. प्रेक्षकांचा अभिवादन स्वीकारण्यासाठी षटकार 6 धावा.
टेस्को इंटरप्राइजेसच्या वतीनं जो प्रेक्षक षटकाराला झेलमध्ये परावर्तित करेल, म्हणजे सोप्या भाषेत ऑडियन्स कॅच कंप्लीट जो करेल त्याला टेस्को इंटरप्राइजेसच्या वतीनं ब्रँडेड कॅप देऊन सन्मानित केलं जाणार आहे. तर प्रेक्षकांना फक्त बसून राहू नका, तुमच्याकडे जर षटकार येतोय तुम्ही झेल टिपून नक्कीच ती कॅप जिंकू शकता टेस्को इंटरप्राइजेसच्या वतीनं. पॉवर प्ले चालू आहे, तर नवीन बॉल आपण प्रोव्हाइड करणार आहोत. यापुढचा टॉस देखील झालेला आहे. रोहित 11 विक्रोलियन्स आणि HR स्पोर्ट्स या दोन संघांदरम्यान टॉस झालाय. टॉस जिंकून HR स्पोर्ट्स या संघाने क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. रोहित 11 विक्टोरियन्स या संघाला करायची आहे फलंदाजी. खर तर भिवंडी, कल्याण, डोंबिवली ह्या परिसरात प्रचंड मोठं ग्रामीण क्रिकेट खेळलं जातं आणि मला असं वाटतं त्यांना बाहेर निघण्याचा मोकाच मिळत नाही, म्हणून मागच्या 2-3 वर्षामध्ये हे क्रिकेटपटू बाहेर पडू लागलेले आहेत. या अगोदर त्यांना बिलकुल वेळ नव्हता ग्रामीण फॉर्मॅटसाठी. कल्याण डोंबिवली म्हणजेच ग्रामीण क्रिकेट असोसिएशनमध्ये जबरदस्त फॉर्मॅट आपण क्रिकेटचा पाहिला, जो शिस्तीने ओळखला जातो. सन्माननीय विनोदजी पाटील यांचं नेतृत्व त्या संघटनेला मिळालेलं आहे. आणि एका बाजूला भिवंडी क्रिकेट, सिटी क्रिकेट, रेग्युलर क्रिकेट, इमर्जिंग क्रिकेट. ऑफ स्टंपच्या बाहेर विड्थ मिळाली आणि त्याच जागेचा फायदा उचलताना बॉलला खेळलाय कव्हरला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2ची मिळते मदत धावफलकाला आणि धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 22 या आकड्यावर. आणि त्या भिवंडी, कल्याण, डोंबिवली परिसरातील क्रिकेटपटूंना एकत्रित करून तारिबजी सय्यद यांनी हा संघ बांधलेला आहे. मुंबई किंग्स एका बाजूला शिफा स्ट्रायकर्स, फिरोजभाईंनी हा संघ बांधलेला आहे. शिफा स्ट्रायकर्स क्रॉसबॅटेड ताकद आहे पण एलिव्हेशन नव्हतं, झेल होता राहिला. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षकाकडून झाली चूक आणि हकीमने प्रयत्न केला होता विकेटचा शोध घेण्याचा, तो शोध अपूर्णच राहिलेला आहे. मिळते ती 1 धाव सूरजला आणि मुंबई किंग्स संघ पोहोचलेला आहे 23 वर. 23 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1. 39 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे, त्यापैकी 23 तर पूर्ण झाले. जिंकण्यासाठी 16ची गरज. बॅटच्या टोला कनेक्शन अलॉंग द ग्राउंड, बॉल काउ कॉर्नरला. तुम्ही पहिल्या डावात जसं खेळता त्यावर तुमचा दुसरा डाव अवलंबून असतो. पहिल्या डावामध्ये मुंबई किंग्सच्या गोलंदाजांनी आणि क्षेत्ररक्षकांनी मेहनत घेतली, त्याचमुळे मुंबई किंग्सच्या फलंदाजांसाठी काम थोडं सोपं झालं. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि या दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्येचा आढावा घेतला. धावसंख्या 24, 1 गडी बाद. पुढे सरकले, विकेट किपर चुकले, बॉल डायव्हर्ट झाला. पाहूया 1 धाव तर त्यांनी पळून पूर्ण केलेली आहे. ती 22ची 1 धाव आपण मोजणार आहोत. 1 धाव ऍड होईल. धावसंख्या 25, जिंकण्यासाठी 14ची गरज. 25 रन्स ऑन बोर्ड. यस, बॅटर्स चॉईस रेफरल त्या ठिकाणी पण चेक करणार आहोत. त्यांना नक्कीच अपेक्षा आहे की एक्स्ट्रा रन मिळेल त्यांना. 1 बाईची तर मिळालेली आहेच, पण त्यांना व्हाईट बॉलची देखील अपेक्षा आहे. आणि पाहूया त्या ठिकाणी विनर लाईव्ह सर स्क्रीनच्या मागे येत आहेत, चेक करतायत स्लो मोशनने. सागर हेग्गा जे आमचे अपडेटर आहेत, अक्कू जे आमचे स्कोरर आहेत, कामगिरी चांगली. कुशल चौधरी आपण मेन अँगलवर पाहतोय, एक्सप्रेशनसाठी आपण पाहतोय आयुष यांना. चांगली टीम, फेअर डिलिव्हरी. चला रिव्ह्यू लॉस्ट बाय बॅटर्स. तर फक्त 22ची 1 धाव मोजली जाईल आणि धावसंख्या 25, 1 गडी बाद. शेवटचा बॉल बाकी या दुसऱ्या षटकातला. फेस करेल हृतिक पाटील. फोर्स केलंय पण फटका फसलाय. स्वतः गोलंदाज हकीम येत आहेत बॉल खाली. गुड जज कॅच आणि शेवटच्या बॉलवर दुसऱ्या षटकाचा विकेटचा शोध पूर्ण केला जातोय. 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 25, 2 गडी बाद. मुंबई किंग्स. तर
दत्तू नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. 4थ्या क्रमांकावर दत्तू येत आहेत नॉनस्ट्रायकर्स एंडला, कारण आता फ्रेश ओव्हर स्टार्ट झालेली आणि बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत. नितीन गोलंदाजीसाठी येत आहेत 3ऱ्या क्रमांकावर. ओव्हर द विकेट, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटचा फेस गेला वर आणि नितीनला पहिल्याच बॉलवर विकेट मिळते. आणि आता तो वापसीचा खेळ शिफा स्ट्रायकरचा पाहायला मिळतो. ज्या खेळाची आवश्यकता पहिल्या षटकापासून होते, असो अजूनही वेळ गेलेला नाहीये. धक्का बसतो 3रा मुंबई किंग्स. मधल्या फळीमध्ये नाना यांना आपण पाहतोय. सुरुवात चांगली झाली खर तर बिलालने आणि सूरजने ती सुरुवात चांगली दिली आणि त्यातल्या त्यात चेरी ऑन केक ऋतिक पाटीलचा तो षटकार देखील खूप महत्वाचा राहिला. पण त्यानंतर हकीमच्या खात्यात विकेट गेली. आता आपण नितीनच्या खात्यात विकेट जाताना पाहिली. त्याचमुळे आता हा जिद्द, हा गुण शिफा स्ट्रायकरच्या गोलंदाजांमध्ये दिसून येतोय. आणि जसा मी उल्लेख केला, अजूनही वेळ गेली नाहीये. अजूनही तुम्हाला तो लढा द्यायचाच आहे. जोपर्यंत तुम्ही मैदानाच्या आतमध्ये आहात, आपल्या संघाची प्रतिष्ठा टिकवण्यासाठी आहात, नॉकआउट स्टेज आहे, त्याचमुळे प्रत्येक सामना तुम्हाला जिंकायचाच आहे. जिंकत जिंकत तुम्हाला पुढचा प्रवास करायचा आहे. प्रथमेशसाठी नितीन, चांगला बॉल, बॅकलिपला खाली घेतलं, मनगटचा वापर करून बॉलला टर्न केलंय. क्षेत्ररक्षक पोहोचेल रिपीट विकेटला, तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. टेम्परमेंट या पहिल्या बॉलवर प्रथमेश यांचं पाहायला मिळालं. स्ट्राईक रोटेट केली, स्ट्राईकवर दत्तू. धावसंख्या 1 ने पुढे सरकून पोहोचते. आता 26 वर जिंकण्यासाठी अजून 13 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 16 चेंडू आणि 13 धावांची गरज. 16 बॉल्स अँड 13 रन्स रिक्वायर्ड टू विन. थोडासा शफल जरूर झाले, पण कन्व्हिनियंट अटेम्प्ट नव्हता दत्तूचा. पण एक सिंगल मिळाली जी आवश्यक आहे. एकही डॉट बॉल येणार नाही याची काळजी फलंदाज घेत आहेत. एक धाव वाढते आणि धावसंख्या पोहोचते 27 वर. 12 धावांची अजूनही जिंकण्यासाठी गरज आहे 15 बॉल्स मध्ये. 15 चेंडू 12 धावा. म्हणूनच सुरुवातीला महत्व का दिलं जातं. सुरुवात चांगली झाल्यानंतर तुम्हाला मध्यांतरामध्ये थोडासा वेळ घेता येतो. पण ड्राईव्ह, स्क्वेअर ड्राईव्ह होती, पण अगदी ज्या ठिकाणी बॉल गेला कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात होता. प्रथमेशला जास्त काही देता आलं नाहीये. एक धाव करून प्रथमेश वर होत आहेत बाद. धक्का बसतोय 4था टीम मुंबई किंग्स. वसीमला घडवलेलं आहे आणि अजूनही काही शिकण्याचा प्रयत्न वसीम करतायत जावेदजींकडून. अशरफ सुद्धा त्या ठिकाणी थोडी चर्चा करतायत ऑन स्टेज. प्रणय कोळी यांनी तर काल मैदान गाजवलं होतं आणि आता पुन्हा एकदा मैदान गाजवण्यासाठी सज्ज झालेले आहेत. म्हणजे 365 दिवस बिझी असतात सर्व क्रिकेटपटूंचे. तारखा घ्याव्या लागतात. पवन केणे, चला मैदानाच्या आतमध्ये आगमन होते पवन केणेचं. खर तर वर्ग मित्र राईची स्पर्धा असल्यामुळे मैदानावर प्रेक्षकांची संख्या कमी आहे, पण लाईव्ह 70 स्पोर्ट्स वर प्रेक्षकांची संख्या आता प्रत्येक सामन्यानंतर वाढते. गोलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय राहिली, नो डाऊट. इतक्या कमी रनचेस मध्ये 4 फलंदाजांना बाद करणं ही एक खरंच उल्लेखनीय बाब राहिले शिफा स्ट्रायकरशी. आणि म्हणूनच अजूनही ते या सामन्यामध्ये आहेत. त्याच गोष्टीचा ते आढावा देत आहेत. फक्त विकेटचा शोध घ्यायचा आहे, हेच त्यांचं तंत्र आहे. 4 फलंदाज त्यांनी आतापर्यंत बाद केलेले आहेत. नक्कीच या षटकानंतर एक महत्वपूर्ण अनाउन्समेंट आपण करणार आहोत. वेट फॉर इट. फटका फसलाय. पवनला सुद्धा परतीचा प्रवास करावा लागला असता, पण क्षेत्ररक्षण थोडंसं कॅज्युअल राहिलं. आता डोक्यावर हात पडून काय फायदा. पवनचा विकेट अगदी सोपा होता, नो डाऊट. एक्सक्यूज देऊन चालणार नाही. जेव्हा तुम्ही कठीण परिस्थितीमध्ये आहात, तुम्ही संघर्ष करतायत आणि तुम्हाला जर पवन इतका सोपा मोका देतोय तर तो परत देईलच याची शाश्वती नाहीये. कॅच ड्रॉप झाली, एक धाव मिळाली. मुंबई किंग्स 28, 4 गडी बाद. अजूनही 11ची गरज.
13 चेंडू 11ची गरज. स्ट्रायकर एंडला दत्तू. चांगली गोलंदाजी नितीनच्या वतीनं आतापर्यंत शिफा स्ट्रायकर्स या संघासाठी. क्रॉस बॅटेड अपील अँड गिव्हन. निम्मा संघ पेव्हलियन बॉक्सच्या दिशेनं. 5वा धक्का बसतोय मुंबई किंग्सला. दत्तू बॅक टू द आउट अँड बॅक इन ऍक्शन शिफा स्ट्रायकर्स. फॉर्मॅट 15 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या कालावधीत खेळला जाईल, ज्या ठिकाणी 16 संघांना प्रवेश दिला जाणार आहे. 4 संघ 40+ ओपनचे त्यांची एंट्री झाले फुल. 4 संघ एक संघाचे त्यांची एंट्री झाले फुल. 8 संघ ऑल इंडिया ओपनचे 3 संघांची एंट्री पक्की झालेली आहे. 5 संघाची बाकी. लवकरात लवकर वसीम यांच्याशी संपर्क साधून आपला संघ पक्का करायचा आहे. पहिल्या क्रमांकाचं बक्षीस आहे 2 लाख रुपये आणि ट्रॉफी. दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस आहे 1 लाख रुपये आणि ट्रॉफी. एंट्री फीज आहे 22,000 रुपये. ऑर्गनाइज बाय वसीम बाय, अशरफ बाय, मेहमूद बाय आणि गौरांगजी यांच्या वतीनं ही ऑर्गनायझिंग केलेली आहे. तर वेट फॉर इट. 5 संघ बाकी आहेत. मला असं वसीमजी उद्यापर्यंत हे 5 संघ फुल होतील. आणि ही स्पर्धा सुद्धा थेट प्रक्षेपित केली जाणार आहे 70-70 स्पोर्ट्स या YouTube वाहिनीवर 15 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट. आणि मी सुद्धा या स्पर्धेचा अपडेट्स देण्यासाठी तुमच्यासाठी अवेलेबल असणार आहे. धन्यवाद. चला, बॅटर नवीन मैदानाच्या मध्ये पोहोचलेत. सचिन नवीन फलंदाज. नॉन स्ट्रायकर एंडला. सायका एंडला पवन. हुसेन बॉलिंग ट्रॅक वर येतात. हुसेनची आता गरज आहे शिफा स्ट्रायकर्सला. पाहूया ती गरज पूर्ण केली जाईल. मागाल ते मिळेल ती गोलंदाजी शिफा स्ट्रायकरची पाहायला मिळते. हुसेनच्या पहिल्याच बॉलवर पवन पाय चितच्या स्वरूपात बाद. LBW धक्का बसतोय टीम मुंबई किंग्सला. मॅच होत आहेत बाद आणि त्यांना रिप्लेस करण्यासाठी प्रितेश पाटील मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत. 11 चेंडू 11 धावांची गरज आहे. आपलं प्रस्थ टिकवायचं असेल तर मग अस्वस्थ राहून चालत नाही. आणि तोच खेळ गोलंदाजांचा शिफा स्ट्रायकर्स या संघासाठी पाहायला मिळालाय. पहिल्या 3 फलंदाजांनी धावांची भूक पूर्ण करण्यासाठी चांगले स्ट्रोक्स खेळले, पण मध्यांतर थोडंसं गडबडलेलं आहे मुंबई किंग्स. त्याचमुळे आता दोन्ही संघांना सामना जिंकण्याची समान संधी निर्माण झालेली आहे. 11 चेंडू 11 धावा कंपल्सरी चेस असा या स्पर्धेचा नियम आहे. त्याचमुळे आता या 11 धावा पूर्ण कराव्याच लागतील. सर्वात महत्वाची बाब, आतापर्यंत 6 फलंदाज मुंबई किंग्सचे बाद झालेले आहेत. त्याचमुळे क्रिकेटच्या खेळामध्ये सोपं काहीच नसतं. जिंकण्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागते. ती मेहनत शिफा स्ट्रायकरच्या गोलंदाजांची. खेळायचं तर ऑन साइडला फ्लिक करायचा प्रयत्न जरूर होता. बॉल डायव्हर्ट होतोय पॉइंटला. पूर्ण केली जाते एक सिंगल. एका धावेची होते वाढ. धावसंख्या पोहोचते 29 वर. अजूनही जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 10 धावांची गरज. काय मॅच रंगले. प्रेक्षकांचा पैसा वसूल होतोय, कारण लो स्कोरिंग मॅचेस सुद्धा हाय व्होल्टेजच्या होतात. त्याच कुठेतरी गोष्टीची आठवण पुन्हा एकदा या 2 संघांच्या मदतीनं प्रेक्षकांना झालेली आहे. स्ट्रायकर एंडला फलंदाज आपण पाहूया. चांगल्या पोझिशन मध्ये चांगल्या इंटेंटने खेळण्याचा प्रयत्न. सचिनचा उलटा स्ट्रोक आता त्याला त्रास देऊन जाईल. स्कोर कार्डला डॉट देऊन जाईल. येतोय हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी हुसेनच्या वतीनं पाहायला मिळते. शिफा स्ट्रायकरच्या या 4थ्या षटकामध्ये त्यांनी इकॉनॉमिकल राहण्याचा निर्णय घेतलाय. धावसंख्या 29 आघाडी बाद. फुलटॉस ड्राईव्ह केले क्षेत्ररक्षक लॉंग ऑनचे. फुलटॉस कॅन बी डेंजरस असं म्हटलं जाते. फुलटॉस बॉलवर फलंदाज बाद. धक्का 7वा मुंबई किंग्स.
दुपारच्या सत्रामध्ये जेवण जेवल्यानंतर वामकुक्षी येते, पण मात्र ती वामकुक्षी बाजूला करणारी ही मॅच आहे. दोन्ही संघ आता जिद्दीने खेळत आहेत. संघर्ष या शब्दाला महत्व नाहीये, संघर्ष करणाऱ्याला महत्व आहे आणि तो संघर्ष शिफा स्ट्रायकरच्या वतीने पाहायला मिळतोय. पण काय एक मोठा स्ट्रोक आला तर मग ही जी तुम्ही भक्कम बाजू बनवलेली आहे संघाची, ती भक्कम बाजू तुटून निघेल. आणि त्यासाठी पाहूया नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकर्स एंडला चेतन पोहोचतायत, नॉन स्ट्रायकर एंडला प्रितेश आहेत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत हुसेनची पाहायला मिळते. बॉल शिल्लक आहेत 8 चेंडूमध्ये आवश्यकता आहे 10 धावांची. 8 बॉल 10 रन्स रिक्वायर्ड टू विन. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. हुसेन तयार, कटर होता, विकेट किपर चुकला. धाव घ्यायची की नाही हा संभ्रम होता. धाव घेतली गेली नाहीये. 1 बॉल कमी झालाय, डॉट आला. शेवटचा 1 बॉल बाकी या चौथ्या षटकातला. 7 बॉल्स आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. विकेटचा शोध घेतला जात नाही, पण डॉट बॉल येईल याची काळजी गोलंदाज घेत आहेत. पण मोठा स्ट्रोक कधी येईल ती चर्चा आता या दोन फलंदाजांच्या मध्ये होते. कारण आतापर्यंत गोलंदाजांचं क्रिकेट पाहिलं, फलंदाज थोडेसे शांत आहेत, पण पाहूया वादळापूर्वीची शांतता ही आहे का. 7 चेंडू 10 धावांची गरज. कॅज्युअल 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 अति सावधानी सुद्धा धोकादायक ठरू शकते. कॉट भैयांच्या सुरुवात फलंदाज बाद. सामना शेवटच्या षटकावर. 6 चेंडू 10 धावांची गरज. 6 बॉल्स अँड 10 रन्स. चेतन ती लक्ष्मण रेखा पार केली असती तर काय झालं असतं. आता येऊ शकता तुम्ही. लक्ष्मण रेखा पार केली असती तर दंड बसला असता. तर आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये महेश पोहोचतायत. आता याच परिसरामध्ये चांगलं क्रिकेट ज्यांनी खेळलेलं आहे महेश पुत्रन, त्यांच्यावर जबाबदारी वाढते. आणि म्हणताना कधी कधी लोकल टॅलेंटवर विश्वास ठेवायला हवा. आणि पाहूया तो विश्वास महेश सार्थकी लावतोय का. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे. अंडर एस्टिमेट करून चालणाऱ्या प्रितेशला. प्रितेश हा चपळ खेळाडू आहे. 6 चेंडू 10ची गरज. क्षेत्ररक्षक फैलावून घ्या प्लीज. आतापर्यंत फलंदाज बाद झालेत 8. 2 विकेट्स मिळवायचे आहेत, पण 10 धावा बनवायचे आहेत. एकाला विकेट मिळवायचे आहेत, एकाला धावा रोखायच्या आहेत, एकाला धावा बनवायच्या आहेत. मी प्रितेशचा उल्लेख करत होतो. प्रितेश जे लंगडी सुद्धा उत्तम दर्जाचे खेळतात, राष्ट्रीय खेळाडू लंगडीचे आहेत. तितकं चांगलं क्रिकेट त्याने दापोडे, वीर तानाजी दापोडे या ग्रामीण संघासाठी खेळलेलं आहे. आणि त्याचमुळे आता त्याच्यावरची जबाबदारी वाढली. आणि खेळाडूंच्या खांद्यावर जेव्हा जबाबदारीचं ओझं आपण टाकतो तेव्हा त्यांचे खांदे मजबूत होतात. आणि पाहूया या शेवटच्या षटकामध्ये मजबूत खांद्याची फलंदाजी पाहायला मिळते की मजबूत खांद्याची गोलंदाजी. बॉलिंग ट्रॅकवर बॉल येत आहेत शेवटच्या षटकासाठी. हो बॅटची 5.5 बॉल मागे. फाईन लेग, विकेट घेऊन बॉल जाय सीमारेषा पार. मच नीडेड बाउंड्री फॉर टीम मुंबई किंग्स. चौकार. पण त्या 4 धावा महत्वाच्या होत्या मुंबई किंग्स या संघासाठी. नितीन बॉलिंग ट्रॅकवर आले. पहिला बॉल त्यांनी योग्य हाताळला होता, कनेक्ट व्यवस्थित झाला नव्हता, पण तरी देखील या 4 धावा मिळाल्या प्रितेशला आणि मुंबई किंग्सला. 5 चेंडू 6 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार. नितीन लेन बॉल लॉफ्ट केले. गरज नसताना एरिया स्टोक्सची निवड प्रितेशने केली आणि आता हा 9वा फलंदाज बाद झालाय. 4 चेंडू 6 धावांची गरज.
फलंदाज सुद्धा आहे, पण तितकाच चांगल्या दर्जाचा फलंदाज आहे. तुमचा क्रमांक तुमची गुणवत्ता ठरवत नाही, तुम्हाला तुमचा खेळ कुठल्याही क्रमांकावर द्यावाच लागतो. आणि त्याचमुळे रितेश धुमाळ हे उत्कृष्ट ऑलराऊंडर आहेत. त्याचमुळे 11व्या क्रमांकावर जरी आले तरी देखील या सामन्यामध्ये कलाटणी देण्याचं काम ते 100% करू शकतायत. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. 39 धावांचं लक्ष ठेवलं होतं. वाटलं होतं की मुंबई किंग्स 2 ते 3 षटकामध्ये या धावांचा पाठलाग करेल, पण शिफा स्ट्रायकरच्या गोलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय राहिलेली आहे. सामना अजून संपला नाहीये, सामना शेवटच्या षटकावर आहे. 4 चेंडू 6ची गरज. 4 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. असे सामने खूप कमी वेळा प्रेक्षकांना पाहायला मिळतात. त्याचमुळे जर सामना आवडला असेल तर प्रेक्षकांना टाळ्या होऊन जाऊ द्या त्या सामन्यासाठी. 4 चेंडूवर जिंकण्यासाठी 6ची गरज आहे. स्ट्राइक रेंजला रितेश धुमाळ, बॉल ट्रॅकवर नितीन. 4-6. ऑफस्टोनच्या बाहेरचा बॉल स्लाइस केलं, क्षेत्ररक्षक होते, गरज नसताना वेगाचा थ्रो. बघा चुका दोन्ही संघांकडून होत आहेत. यावेळेस जरा थ्रो धीमा असता कदाचित ती एक संधी मिळाली असती, पण एक धाव मिळते. स्ट्राइक होते, रोटेट. बॉल शिल्लक आहे 3, आवश्यकता आहे 5 धावांची. 3 चेंडू 5 धावा. बघा तुम्हाला असा दिवस आणायचा आहे ज्या दिवशी अख्खं जग तुमचं नाव घेईल, आणि तोच दिवस आता फलंदाजाला आणायचा आहे, तो म्हणजेच महेशला. महेश जे लोकल आहेत, पण लोकल पासून ग्लोबल पर्यंतचा प्रवास एका दिवसात तुम्हाला पूर्ण करता येतो. आणि पाहूया महेशच्या वतीनं त्याचा खेळ पाहायला मिळतोय का. नितीनने चांगली सुरुवात या षटकाची दिली. 3 चेंडू जिंकण्यासाठी 5ची गरज. ऑस्टमच्या बाहेरचा कटर येतोय, हा डॉट बॉल. सामना शेवटच्या 2 बॉल्सवर. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. एक मोठा फटका तुमच्या सर्व चुका पुसून टाकू शकतो, पण एक डॉट बॉल फलंदाजी करण्यावर दडपण आणू शकतो. कारण कंपल्सरी चेस आहे. डॉट आला तर षटकार खेचावा लागेल. 2 चेंडू मध्ये 5ची गरज आहे. चांगली गोलंदाजी नितीनची, पण चांगली फलंदाजी महेशची पाहायला मिळेल का. 2 चेंडू 5 धावांची गरज. नेक्स्ट बॉल. अपील, पण बॉल डायव्हर्ट झालाय. थर्ड मॅनला एक सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केला जातोय. 2 धावा सुद्धा पूर्ण केल्या जाते. रितेश रिस्क नाही घेणार, कारण शेवटची विकेट असल्यामुळे रितेशला स्ट्राइक मागूनही मिळणार नाही. आता 1 चेंडू 3ची गरज. लेग बाईकच्या या 2 धावा. कंपल्सरी चेस. काल एक सामना झाला होता, 1 चेंडू 7 धावा. श्रीकांत शेट्टी स्ट्रायकर एंडला होते, पण आता सामना आहे 1 चेंडू 3 धावा. 1 बॉल 3 रन्स रिक्वायर्ड. पुन्हा एकदा मी अपील करतोय की सामना आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. सामना शेवटच्या बॉलवर पोहोचलेला आहे. मागच्या 59 चेंडूंवर काय झालंय त्या गोष्टीला महत्व नाहीये. या पुढच्या 1 बॉलवर जे काय घडणार आहे त्यावर तुमचं भवितव्य ठरणार आहे की तुम्ही या स्पर्धेत आहात की या स्पर्धेत नाही. 1 चेंडू जिंकण्यासाठी 3ची गरज. सर्वांच्या नजरा महेश पुत्रांवर, सर्वांच्या नजरा नितीनवर. पाहूया कोण ठरतो सुपर हिरो या सामन्याचा, महेश की नितीन. 1 चेंडू 3 धावा. कंपल्सरी चेस. मस्ट डिलेड विन फॉर बोथ टीम. नॉकआउट स्टेज. आणि पाहूया या नॉकआउट स्टेज मध्ये बाजी नेमका मारतोय कोणता संघ. 1 चेंडू 3 धावा. परफेक्ट यॉर्कर. सामना जिंकलाय. 39 धावा डिफेंड केला शिफा स्ट्रायकर्सने. अभिनंदन शिफा स्ट्रायकर्स. हार्ड लक टीम मुंबई किंग्स. महत्वाचा आता सन्मान करणार आहोत. इम्रान बेग यांचं शुभ आगमन आता झालंय. इम्रान यांना विनंती आहे मंचावर यायचंय, आणि त्याच्यासोबत मयूर ओझा देखील आलेत, म्हणजेच आमचे मित्र जॉन्टी. तू देखील ये, मंचावर ये. इम्रान बेग यांचं देखील शुभ आगमन झालंय आणि त्यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. विराट जे आपण कॅप्स पाहत आहात, विराटचे जे बॅग पाहत आहात, यांनीच नक्कीच पुरस्कृत आपल्याला केलेला आहेत आणि त्यांचं शुभ आगमन झालंय, तर त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत.